तर गाईच कोंबड्यांची किंवा अंड्यांची आंघोळ बघली का तुम्ही बघा. गाईच आता पहिले पोपटी आमची भरून झालेली आहे, थोडासा राहिला आहे तो करू. सलमान क्या टेस्ट कैसा लग रहा है? बढ़िया एक नंबर है. कैसा लग रहा है टेस्ट? तो अंदर ही आना भाई थोड़ा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज पहिल्यांदा ब्लॉग करते, बुरसाच आहे, अंग धुते, तर नंतर मग थोडंसं फ्रेश होतंय. कारण केस कापायला जाणारचा होता, पण सरांचं पुन्हा बोलतं पोपटी बनवायचे बोलतं, यार्डला बोलतं, यार्डमधली पोपटी. तर गेल्या वर्षी पण बघितलं असेल तुम्ही यार्डमधली पोपटी. तर आता जस्ट चिकन घेऊन आलो. चिकन बघा, चिकन आणलाय 3 किलो. म्हणजे भरपूर माणसं आहेत. शिंगा वगैरे इकडे सासूबाईशी मागवायला सांगितलं. तर चला आता मॅरिनेशन करायला सांगते तिला, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतोय. तर आंघोळ वगैरे करून झाला की यार्डमध्ये गेलो की सर्व कशा पद्धतीने पोपटी आम्ही रचून वगैरे तर सगळा तुम्हाला दाखवतो. चला भेटूया डायरेक्ट यार्डमध्ये. झोपा आमचा बोंबाल ते मस्त शेंबरा आहे, शेंबरा बघा. चला गाईच आता मॅरिनेशन चालू झालं आहे. तर मॅरिनेशन कसं करतो सांगतो तुम्हाला. तर गाईज बघा कसं आता मिक्सिंग चालू आहे. हात बघू शकता तुम्ही, मसाल्याला लाल लाल झालं. जर टाकते तर आला लसूण पेस्ट चालू आहे टाकायची. गाईज बघू शकता तुम्ही, त्यांनी फॉईल पेपर घेतलं आणि मग खाली टाकताय. पुरला हात तुझा. आज मी ब्लॉग बनवतोय. नाही मी काय म्हणते, चिकन मसाला अख्खा टाकलाय. ओके बरोबर. नाही नाही बस बघ यायचे आहे तो गावात गाडी चालू केली. असं 15 मिनटं मॅरिनेशन करून मग नंतर मग एकदाच निघाली पिशवीमध्ये कामावरती. बाकीची प्रोसिजर प्रोसिजरसाठी कामावर. जरा जोराने बोलावं असं सांगतो. काय नाही जोराने बोलावं. हा मला शिकवतो आता. तुम्ही तुमचा आवाज येईच नाही, काय करू? बापू शिकायची की अभि कशाने देऊ? सध्या राहू दे मॅरिनेशन होतपर्यंत. नाही कशाने देऊ? तर गाईच कोंबड्यांची किंवा अंड्यांची आंघोळ बघली का तुम्ही बघा. बघा सगळे अंड्याची आंघोळ झालेली आहे. अंडी रेडी, चिकन रेडी, आता गाडी रेडी, डब्बा रेडी. आता डायरेक्ट कामावरती. येतं 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 जीवत पिवाला घेतलाय ज्यूस. तर तो काय हाक मारते मला. किती आंघोळ झाली त्याची बघा. हे मी कोण अक्षय बोलतोय. आराकलाय बघ आराकलाय. चाल बटाटे 4 बटाटे घेऊ. तर
तर गाईच जस्ट फायनली आता निघालो, कारण फार्म हाऊसचा प्लॅनिंग होती आमची, पण फार्म हाऊसची प्लॅनिंग काही सक्सेस झाली नाही आमची, कारण 2-3 वेळा कॅन्सल झाली मुलं. तर सरांच्या तुम्हाला असाच मध्ये आला की शुक्रवारी पोपटी करायची. तर आज आहे ते पोपटी आहे, सगळा सामान तुम्ही आता बघितलं असेल की सगळी सामग्री तर घरूनच आणली, कारण तिथं परत सामान नसतं, पाणी नसतो, काय नसतं म्हणून सगळा म्हणजे एकदम म्हणजे इकडूनच करून घेतला. आणि मी कसा दिसते नक्की सांगा. तर आता चालून इकडं सगळा सामान ठेवला आहे. गाडी घ्यायला लागली मोठी, कारण सामान जास्त होतं, स्कूटीवरती गेला नसता. तर आता भेटूया डायरेक्ट यार्डमध्ये. सरांचा जस्ट फोन आलता. बाकी यार्डमध्ये सर्व भाऊही आमची सिंगापूरचवाल्यान न, बाकी गवत बिवत सगळा यार्डमधलाच वापरायचा आहे. तर कसं आता यार्डमधले गवतामध्ये म्हणजे गवत कसं असतं, म्हणजे कशी पोपटी तर भारीच होणार आहे. तर चला आता पोपटी भरताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर भेटूया आता डायरेक्ट यार्डमध्ये. तर चला बाय. तर गाईज फायनली पोचलो मी आता यार्डला पोचलो. आणि पहिले ग्लाइंडर घेऊन पहिले मी डब्बं कापते. तर कसं डब्बं कापताना आमच्या ते डब्बं कापायला सांगलं. तर आमचा राजू तिथे डब्बं कापतो, तिकडे एक वॉशिंग चालू आहे. आता हा आमचा आहे वॉशिंग पॉईंट, आणि तिकडे आहे आमचा रिपर पॉईंट माझा. त्याच्यात राजू कापतो ग्लाइंडरची. नाही फक्त एवढाच 3 बाजू, 1 2 3 बाजू का फक्त. अरे नाही हां एवढा असं पूर्ण. अरे आत्ता नाही, एवढा इथपर्यंत का, बाकी काही नको का, वाचून करतो. ओपन बंद करून बापूचं तिकडे थोडा तिकडे एक वाढव. हा वाढव, थोडा वाढव, लेवल लगे बस. बस इथं फायनली आमचा त्यातून तेल आहे, आता उलटा करून नंतर वाशायची. चांगलं आहे का? नाही राहू दे घ्या, आपण पडशील पायावर ठेवलं तर आपण दात तोडून घेईल कापा. एक डबा कापून झालाय आमचा, तसंच कापायचं कापते. राजू कापून घे. आमचा काजू काकडे पाय वाचून करते. तर गाईज आता पोपटीचा डब्बा कापून झालेला आहे. आता चाललो मामोटाला. तर चला भेटूया आता मामोटाच्या लोकेशनला. चला मामोटाचं लोकेशन म्हणजे आम्हाला धावायची गरज नाही जास्त, इकडेच आहे. हां नांदगाव. जास्त आम्हाला धावायची गरज नाही, कारण मामोटा बघा आता कुठाशी आहे. मामोटा कुठं आहे ना दाखवलं की आमचा APM बघा नजदीकीच आहे, जास्त लांब जायची गरज नाही, जवळच आहे आमचा मामोटा. बघा यो आहे मामोटा. तर चला आता कुठतून मामोटा. चला हिरवागार आहे, हिरवागार मामोटा आहे, हिरवागार. चला कुठे आमचा राजू. कापू नको वर डायरेक्ट येईल, कापायची गरज नाही. अरे ती असं आहे सब्जेचं वास येते रे. सब्जा नाही तो बरोबर येते ना. टाक एक साईडला. चला काय करतो मामोटा कुठून आम्ही. हे बघा राजू, त्याचा मेन झाड काय अशी आहे, अखरी आहे डायरेक्ट. तसं डायरेक्ट आहे, बुनणे होता. सगळं चिकन भरून झालेलं आहे आमचा. साहेब कसं
से पकड़ झालं बघ. अरे इसका ससुरा का बिल्ली क्या किधर गई क्या बोला? देखो कितना मस्त बना है. हाँ नंबर बढ़ गई बोला और क्या बोलेगा फिर? क्या बोल के रखे कोई लेके क्या करके आई चाक का बोला मर गया बोल जाए साला. हाँ? गड़बड़ कर दिया पूरा. आई पट्टा ही पट्टा इधर उधर पे. पहिले बात तो पहिले देणे रहा था गाईज. आता आपण ज्या रेग्युलर शिंगांतून त्यांनी ह्या शिंगान बघा एकदम फ्रेश शिंगा आहेत. फ्रेश बघल्या लहर एकदम फ्रेश शिंगा आहेत. एकदम फ्रेश शिंगा टाकल्या. राजू गाड़ी में ज़्यादा नमक है देख. गाड़ी में हाँ पहिले ही खंड पे नमक आहे. लेके आ रहा पुन्हा अंडी टाकी ना तर पुढची लेअर अंड्यांची नंतर मग चिकनची नंतर दुसरी पोपटी भरा घेईन. गाईज आता पहिली पोपटी आमची भरून झालेली आहे. थोडासा राहिला आहे तो करू. मग चिकन पुढची पोपटी चिकन नुसतं चिकन शिंगानं चिकन बाकी सगळं राहिलेलं घरी. याची कामं कमी. ही बघा खावाचं आहे बोलल्यावर बघा या द्वारला का गं. तू बघ काय जायच्या गावान आहे. पेंड्याची गरज नाही आम्हाला. आमचा एकदम ओरिजिनल पेंडा चुरीला आहे. हो चुरे राजू कसा गवत वारते तो तोडाची या नाही. उद्या नीचे गिरा है वो सब ले ले सब इधर का. तर झालेले आता सेटच झाला. आता जर पोपटी जालवायला सुरुवात. चलो धीरज आज तेरा मान है. नहीं राजू ज्यादा हो जाएगा. जलाओ ना भाई अभी तोप ना. कैसे होगा पकेगा. खराब होएगा तो बोलेगा बाप रे ले हो गया. सामने पलटी. सामने पलटी. जल गया दूसरा गुजारने के लिए नहीं पानी इतना आग उड़ेगा. तो भी ला लेना बाप. थोड़ा भर के लेके आता भाई. पानी डाल के ज्यादा होगा नहीं ज्यादा होगा. राजू ऊपर से डाल दे अभी. जा रे लागल नहीं है. लकड़ी मत डालो. पेंड्याची थोडी कमतरता भासते आम्हाला हल्ली. किती टाइम कितना हवा रे धीरज. 12:30 12:10 ओके. तर जलून झालेली आहे. आता शिजल्यावर दाखवतो तुम्हाला कशी शिजली ती. सध्या पुरता राहू दे. काय बोलते आता हागायचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यार्ड मध्ये कुठे पण हागाय. माइक में बोलिए. हा माईक में बोल रहा. माईक कुठे भी हागेगा. काय माहिती असतं काय यार्ड मध्ये टॉयलेट कधी कुठे नसते. त्यामुळे सगळीकडे कौन है ये लोग कहाँ से आते हैं हागायला लागतं. नाही कुठे पण त्याला हागायचा. व्हिडिओचं काय सांगत व्हिडिओला काय बोललो की डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ बनवताना नंतर त्याला एडिट करावं लागतं. बरोबर आणि आपलं जे संभाषण. व्हॉइस रेकॉर्डिंग करून त्याला ऍड करावं लागतं. ओके त्यात त्याला हे सांगतो मी हा त्या फुकणीला ऐकत नाही. डायरेक्ट व्हिडिओ टाकतो. हे देखो. चला आमची आता पोपटी आता झालेली आहे. तर आता सध्या धकावरती ठेवले तिला. तर धकावरतीच राहू दे. ती काठी आजवर टाक ना. हाँ पत्ता वत्ता डाल के बना. देखा कैसे होता है. पहली बार देख रहे हो हाँ क्या. ये बनते हुए हाँ तो कैसा लग रहा है. अपना एक्सपीरियंस क्या बोल रहे हैं आपका कि खाने में मज़ा आएगा. इतना मेहनत तो मजा आएगा ही ना. हां और क्या. पण आपण ते नेटवरती सर्च केल्याप्रमाणे शिंगा बघितली का तुम्ही. हा ते बघितले हां बघितले. तर तुमचा काय आता ओपिनियन आहे याच्यावरती की काय म्हणजे एक्सपेरिमेंट काय म्हणजे तुमची उत्सुकता काय वाटते तुम्हाला. चांगलीच असेल. हां चांगली असेल. फर्स्ट टाइम अनुभव घेणार. हां तर काय दोन शब्द आमच्या ब्लॉगसाठी बोलणार तुम्ही. तुम्ही बघता रेग्युलर आमचे ब्लॉग. खाल्यावरती बोलणार मी आता नाही. आता नाही. अरे बापरे अरे बापरे. गाईज पोपटे आणल्यान काढून शेट आमचं सर्व काय कसं बसलं आमचं सर आमच्या सरांची कॅबिन. तर पोपटी काजा कसा याची पोपटी पहिल्यांदा का तर दुसरी पिढी पहिल्यांदा झालेलो आहे. तुमची याडला खाली होऊन तर गपचूप आम्ही बघा किती दिलदार आहोत. पहिला फोन तुम्हाला. तर धन्यवाद. हां अनुभव सरांचा पहिला अनुभव कसा आहे तुम्हाला कसा वाटतंय. एक नंबर ओके. वास कसा वास आलाय ना. कुदरती वास आलाय की नाही. नॅचरल. नॅचरल.
ठीक आहे काढला बघ पाला घे सगळं पाला निघ बसा 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 पाला बस स्टॉप कर इथं तो बटन प्रॉपर झाला एकदम पोपटी एकदम प्रॉपर झालेली आहे हॅलो जुरला आहे पा कंटेनर जोर लगे है उसके नीचे 2861 वाला एवरग्रीन का 40 है। सलमान क्या टेस्ट कैसे लग रहा है बढ़िया एक कहाँ नंबर है? कैसा लग रहा है हाँ तो टेस्ट अंदर ही आना भाई, थोड़ा 10 मिनट लगेगा। तो अभी कुल केयर वाले का हो गया तो उनका बाजू लगने जाएगा क्या अभी तो आपने इधर से बोलना नहीं है क्या तेरे को अभी कुछ क्या बोलूं मैं? तो कैसा लग रहा है टेस्ट कैसा लग रहा है नहीं तो ऐसा बोलना बराबर है की नाही बराबर है, बराबर है। वही तो पूछ रहा है. राजू कशी वाटली पोपटी हा तो बोलता भारी, ही तो नहीं सिनियर है। राजू हाँ सर, भारी वो बोले ही तो नहीं रहा है। हमको बहुत अच्छा लग रहा है और दोबारा बना के देने का इसे खाने का अनवर सर कसा होता पहिला अनुभव एक नंबर. हो सर कशी वाटली पोपटी पोपटी लागली. मस्त पोपटी लागली तर गाईज माझी गॉगल तिथे लावली म्हणून तर एक नंबर पोपटी झालेली आहे आता सगळ्या खाल्लं ना का कोण कोण पाचते ना ते नक्की सांगते तुम्हाला ए कसा वाटला एकदम जबरदस्त. कसा एक नंबर। कसा लागा नंबर बस. लहान बघा चला पॅकअप झालेला तुम्ही ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे हातपाय धुतो मस्त एकदम चकना चिकना होतो नंतर तुम्हाला ब्लॉग एंड करून टाकतो तर गाईज चला आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज म्हणजे 3-4 महिन्यातून मी आज ब्लॉग काढला आहे तो पण पोपटी स्पेशल ती पण यार्डमधली तर त्यांची एन्जॉयमेंट त्यांचं काय कसं काय कशी वाटली पोपटीचं रेसिपी वगैरे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर केल्याशिवाय सबस्क्राईब पण हो सबस्क्राईब झालं सबस्क्राईब पण करायचं आहे आणि अजून आता बँजो रिलेटिव्ह ब्लॉग भरपूर येतील आता कारण आता मी ब्लॉग काढायला सुरुवात करणार आहे सो असाच सपोर्ट करत राहा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सध्या तरी बाय गुड नाईट टेक केअर